UPSC CSAT 2020 या परीक्षेमध्ये हा प्रश्न आहे. प्रश्न नीट समजून घ्या. ABC चे सरासरी वजन 40 किलोग्रॅम आहे. BDE चे सरासरी वजन 42 किलोग्रॅम आहे. F आणि B चे वजन समान आहे. तर ABCDEF यांचे सरासरी वजन किती? यातील सर्वात महत्त्वाची आणि खोचक माहिती ती ही आहे की F आणि B चे वजन समान आहे. गणितामध्ये ज्यावेळेस असं दिलं जातं की ही अक्षर आणि हे अक्षर किंवा ही व्यक्ती ती व्यक्ती किंवा याची किंमत त्याची किंमत समान आहे, तर आपण कोणत्याही क्षणी F च्या ऐवजी B, B च्या ऐवजी F आपण लिहू शकतो. मग जर त्यांनी आपल्याला F बरोबर B दिलंय, तर आपण कोणत्याही समीकरणामध्ये किंवा कुठेही F च्या ऐवजी B लिहू शकतो, B च्या ऐवजी आपण F लिहू शकतो. असं आपण करू शकतो. आता पहा बरे, ABC चे सरासरी वजन 40 आहे. म्हणून नीट पहा, ABC चे सरासरी वजन बरोबर 40 kg. सरासरी म्हणजे तिघांचं. मग आपण सरासरी कसं काढतो? तर तिघांची सरासरी, तिघांची बेरीज करायची, त्याला 3 ने भागायचं. मग आपण असं म्हणू शकतो A अधिक B अधिक C भागिले 3 बरोबर 40. म्हणून A अधिक B अधिक C बरोबर 40 त्रिक 120. समीकरण नंबर 1. आता BD ची सरासरी 42 आहे. तसेच आता पहा बरे, BDE सरासरी 42 आहे. मग आपण असं म्हणू शकतो B अधिक D अधिक E छेद 3 3 बरोबर 42. म्हणून B अधिक D अधिक E बरोबर 42 त्रिक 126. समीकरण नंबर काय आलं? 2 आलं. म्हणजे ABC आणि BDE त्याचं उत्तर काय जातं बघा बरे, BDE 120 आलं. आता आपण याची बेरीज करू. पहा, ABC आणि BD यांची बेरीज करू. पहा, 1 व 2 ची बेरीज करू. कशी बेरीज होईल बघा बरे, A अधिक B अधिक C अधिक, पहा डावीकडचे अधिक डावीकडचे, A अधिक B अधिक C अधिक B अधिक D अधिक E बरोबर 120 अधिक 126. म्हणून पहा, A अधिक B अधिक C, B अधिक D अधिक E 126 आलं. मग उत्तर कसं आलं बघा बरं. आता इथं गंमत पहा. आता त्यांनी आपण शेवट काय विचारलंय? ABCDF या सर्वांची सरासरी विचारली. सर्वांची सरासरी म्हणजे काय? या सर्वांची बेरीज करायची आणि त्याला कितीने भागायचं? 6 ने भागायचं. आता B इथं बघा, इथं काय आहे? B आहे का नाही? त्यांचं काय म्हणणं आहे की B आणि F कसा आहे? सारखाच आहे. मग आपण B च्या ऐवजी आपण F लिहू शकतो. मग आपण असं लिहू शकतो, A अधिक B अधिक C अधिक आपण वहीवर लिहू D अधिक E अधिक B च्या ऐवजी काय लिहिला? F लिहिला. पहा, A अधिक B अधिक C अधिक D अधिक E अधिक B म्हणजे कोण आहे? F आहे. बरोबर काय आलं? 246 आले सर्वांची बेरीज. म्हणून सरासरी बघा, हे सर्वांची सरासरी कशी होणार? A अधिक B अधिक C अधिक D अधिक E अधिक F भागिले 6 बरोबर. पहा, हे काय केलं नीट पहा, हे गोष्ट महत्वाची आहे. B आणि F समान आहे. आपण B च्या ऐवजी F कधी पण लिहू शकतो. आपण ते वहीवर मांडले ABCD प्रमाणे ABCDF. 246 6 ने भागायचं. आता 6 चोक 24, 6 1 6, उत्तर काय आलं? 41. हे उत्तर आलं. 41 kg हे त्याचं उत्तर आलं. आता माहिती अपूर्ण आहे, त्यांनी पर्याय का मांडलेला आहे की काही लोकांच्या लक्षात ही गोष्ट येणार नाही की F आणि B समान आहे म्हणून. त्यामुळे त्यांना जरा B च्या ऐवजी ते F लिहायला विसरतील, गणिताला करता येणार नाही. त्यामुळे हे ध्यान ठेवा, B आणि F समान दिले म्हणजे कधी पण आपण B च्या ऐवजी F, F च्या ऐवजी B लिहू शकतो. सरासरी आपण काढली 41. 41 हा C हा पर्याय योग्य आहे.